संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तसं आपण प्रयागराजला गेलं तर नद्या दोनच आहे, गंगा आणि यमुना. मग त्रिवेणी संगम कसं काय? पण गुप्त सरस्वती आहे, गंगा यमुना मग सरस्वती. तसं तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि मग तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकाच्या. ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलोय, परम आदरणीय किसनराव तात्या भुजबळ यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त सुरुवातीला मी सांगितलं, महाराज श्राद्ध होणं मुश्किल आहे. महिने कोणी घालावं हा प्रश्न पडलेला आहे. काही कुटुंबाच्या पुढं मतभेद असल्यामुळं नवे श्राद्ध कोणी करावं. 2 श्राद्ध आम्ही बघितले. मी सुरुवातीला सांगितलं
2-2 13वे बघितले, 2-2 10वी त्या ठिकाणी बघितले. हो, फक्त अंतिम ते 2 नाही बघितले. मी सुरुवातीला पुढून त्या ठिकाणी गेलो की म्हातारी निमी यांनी नेली आणि दोघांच्या शेतात दोघांनी, असं त्या ठिकाणी झालं नाही. पण हा भुजबळ असणारा परिवार एकोप्याने हे सर्व काम त्या ठिकाणी करतात. परत आदरणीय उत्तम किसनराव भुजबळ, गोरक्ष किसनराव भुजबळ, त्यांचा सर्व असणारा परिवार या ठिकाणी आहे. म्हणजे समीर भुजबळ असतील, सचिन भुजबळ, सनी भुजबळ, त्याचप्रमाणे सौ शीतल शुभम तांबे, त्याप्रमाणे बाकीचा परिवार आहे. सौभाग्यवती मंगलताई भुजबळ, सौभाग्यवती गीताताई भुजबळ, माझी सरपंच, त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्नेहल समीर भुजबळ, सौ श्रद्धा सचिन भुजबळ, सौ दीपिका सनी भुजबळ, सौ वैशाली दत्तात्रय करपे, अधिकृत त्यांचा परिवार त्या ठिकाणी आहे. भुजबळ साहेबांनी या परिवाराचा विचार घेऊन मला त्या ठिकाणी फोन केला. मी सुद्धा हे निमंत्रण आनंदाने त्या ठिकाणी स्वीकारलं. बऱ्याच दिवसाचं या ठिकाणी येणं नव्हतं. पूर्वी दत्त मंदिरामध्ये कीर्तन केले, इथे पण एक पुण्यस्मरणाचं कीर्तन महाराज मी या ठिकाणी केलं. तिकडे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये 2 कीर्तन त्या ठिकाणी अशा प्रकारे झालेली आहे. मध्यंतरी भुजबळ साहेबांनी पुढे चंदन नगर तिकडे पण कार्यक्रम त्या ठिकाणी सांगितला होता. आणि मला वाटतं सिस्टीम तुमची होती का काय माहिती नाही, परंतु फार सुंदर आवाज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं ही मशीन 7-8 लाख रुपये घेतले तर घेऊ कोणी शकेल, पण याची ऑपरेटिंग फार महत्वाची त्या ठिकाणी आहे. हो, आमची आता मंडळी शांत तुम्हाला वाटले तर हे वाढवा, ट्रबल वाढवा, बास बास करू मग. बास म्हणजे बासाचं एक बटन आहे त्या ठिकाणी, ते म्हणजे तुम्हाला तरी गेन आहे का म्हणे, काय मारावं त्या ठिकाणी. राग येतो त्यांना सुद्धा त्या ठिकाणी, परंतु त्यांनी सुंदर प्रकारे शिवा या ठिकाणी दिलेली आहे. तेव्हा हा सर्व असणारा परिवार या कार्यक्रमाकरता आणि सकाळी 9:30 पासूनच आदरणीय या ठिकाणी योगी अखिलनाथ महाराज नरेश्वर मंदिर या ठिकाणी अशा प्रकारचे आलेले आहेत. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे संतोषानंद महाराज शास्त्री, श्रीधाम वृंदावन, आणि महाराज सुंदर कथाही करतात, कीर्तन त्या ठिकाणी करतात, आणि मोठी भगवंताने भक्तीची कला त्यांच्याकडे दिलेली आहे. या परिवाराशी ते एकदम निकटवर्ती त्या ठिकाणी आहे. या परिवारात एक सदस्य म्हटलं तरी वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. म्हणून त्यानंतर ते थोडं 2 मिनिटं बोलणारच आहे सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी. बघा, नवे आमचे सर्व या ठिकाणी बाकीची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्याच्यामध्ये आमचे वैभव महाराज काळे आहेत, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य विलास महाराज आणि गायनाचार्य विशाल महाराज, ते दोघांचे सर्वांचं रास एकच असेल. आणि त्या ठिकाणी सर्वांचे रास एक असल्यामुळे हे जमलं त्या ठिकाणी. बघा, नाही का, नाहीतर बाकीच्या राशीची माणसं जर एकत्र बोलवले तर मोठं अवघड त्या ठिकाणी होतं. आम्ही दोघं आयडियानगरून आलो आणि यांना दोघांना फोन केला, काही करा, तुमच्या मागे धावपळ जरी असेल तर मृदंग घेऊन आळंदीवरून शिवी करता या. बिचारीने गाडी करून आणि ही मंडळी या ठिकाणी अशा प्रकारचे आले, गाडी घेऊन अशा प्रकारचे आले. आपण सर्व मंडळी भजनी मंडळ या कार्यक्रमाकरता मोठ्या आनंदानं, प्रेमानं आणि बाबांचं पुण्यस्मरण करण्याकरता, श्राद्ध वेगळं, पुण्यस्मरण वेगळं. पहिलं जे असतं त्याला श्राद्ध म्हटलं जातं, हे बाकीचे असतात त्याला पुण्यस्मरण म्हटलं जातं. बघा, म्हणून हे पुण्यस्मरणाचं अन्नदान आहे, हे श्राद्धाचं अन्नदान नाही. आमच्या पण मातोश्री स्वर्गवासी झाल्यामुळं मी श्राद्धाचं खात नाही, पण हे श्राद्धाचं हे पुण्यस्मरण त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. बघा, त्यामुळं निश्चितच आपण सर्वांनी प्रसाद घेऊन या ठिकाणी अशा प्रकारचं जावं. आणि जर संस्थितीमा असेल ना, बरं का, हो, तुमची जर संस्थितीमा असेल ना, नाही का, बाकीचं काही त्या ठिकाणी हो, नाही का, मी आपला बसनी येईल, फक्त तुमची संस्थिती पाहिजे, मी कीर्तन करून त्या ठिकाणी जाईल. आणि खरं हे माध्यम आहे. कलियुगात ज्या ज्या वस्तू निघाल्या ना त्याचा आनंद त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बघा, बंगल्याच्या डिझाईन आता निघाल्या, त्याचा आनंद त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. जुन्या कारखान्यामध्ये त्या मातीची वृंदावन बनवायचं, वर त्या कोयम्यामध्ये तुळस ठेवायची. आता लक्ष्मी प्राप्त झालेली आहे. मला वाटतं लाखभर रुपयाचं वृंदावन जर आपल्या दारात केलं तर अशी बघा, त्या वृंदावनाकडे अशी शोभा दिल्याशिवाय त्या ठिकाणी जायची येद्वारी. तुळशी वृंदावन नाही ते स्मशानगृह जाणं, ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही ना तो मसनवाटा समजायचा आपण त्या ठिकाणी. बघा, म्हणून त्या जालंधराची पत्नी वृंदा, ती महान पतिव्रता, आणि तिचं प्रतीक मग भगवंतानं हे स्थान त्या ठिकाणी दिलंय. बघा, मला वाटतं घराची कळा अंगण त्या ठिकाणी सांगतं. या नियमाप्रमाणे या भुजबळ परिवारानं सर्व असणारे घरातील सदस्य
आणि धावपळ या ठिकाणी करतात आणि हा कार्यक्रम या ठिकाणी राबवतात. कालाच्या ओघामध्ये सर्व बदलतं. अन्नदान आहे, ज्ञानदान त्या ठिकाणी आहे आणि सर्वात मोठी अन्नदानाची सेवा ही या ठिकाणी करत आहे. तेव्हा झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करून, मौदेच्या चरणी अर्पण या ठिकाणी करून या ठिकाणी पूर्ण विराम देतो. बघा अनेक महत्वाचं बघा, हा उत्साह आपण थोडा कमी का ठेवला याचं कारण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अजित दादा खरंच वैर्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ नये. आपला वैरी जर असेल ना त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग त्या ठिकाणी येऊ नये. बघा हो, मला वाटतं जीवनामध्ये कुणाचा पूर्ण विराम कुठे होईल सांगता येणार नाही. तिथंच गेले सिक्युरिटीवाले आपले एक असणारे पोलीस, त्यामध्ये सिक्युरिटी क्लिपर त्या ठिकाणी गेले, वैमानिक त्याच्यामध्ये एक लेडीज होत्या, सह असणारे त्या ठिकाणी साथ करणारे एक ताई, दुसऱ्या पण त्या ठिकाणी असे 6 जण त्यांना आपली प्राणज्योत त्या ठिकाणी मालवलेली आहे. बघा महाराष्ट्रावर फार दुःख त्या ठिकाणी कोसळलं. बघा असं जीवनामध्ये त्या ठिकाणी होऊ नये. बघा आमच्या संप्रदायातील सुद्धा अनेक माणसं, नामदेव महाराज पठाडे मोठे फार कीर्तनकार, कीर्तन करून चालले होते, मध्ये त्यांचा अपघात झाला, त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवली. आमच्या भागामध्ये अनंत महाराज सावंत फार मोठी युवती होती. बघा अपघातामध्ये त्यांना जावं लागलं. मध्यंतरी आपण आता हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना त्या ठिकाणी आहे. 2 मृदंग आचार्य कार्यक्रम केले, घरी चालले, एका गाडीने त्यांना अशा प्रकारचं उडवलं आणि त्या ठिकाणी जावं लागलं. बघा तेव्हा भुजबळ परिवार, जमलेले सर्व असणारे बंधू भगिनी यांच्या वतीनं आपण आदरणीय आणि अजित दादांना 2 मिनिटांची बसल्या जागेवर शांतता राखून आदरांजली व्हायची आणि कार्यक्रम या ठिकाणी संपवायचा. त्याशिवाय आपण कोणी त्या ठिकाणी जायचं नाही. जे ठिकाणी आहे त्यानंतर बैठक पद्धतीने पण, भारतीय पद्धतीने पण त्या ठिकाणी कुटुंबातली माणसं पुढे या आणि त्या ठिकाणी आरती सर्वांनी घ्यायची आहे. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम समृद्धी पाय राघवे सलाम पाशान तारिणी कैसे तुकोबाचे मंगळ श्री आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम समृद्धी पाय राघवे आरती तुकाराम गोविंद श्री ब्रह्म तुकाशाल मननिराज जगदेव आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम समृद्धी पाय पंढरनाथ भगवान के जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय, संत तुकाराम महाराज के जय, संत सावता महाराज के जय, दत्तात्रय भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. पुढचं नियोजन करा. पार्ट्यां स्वर्गीय वर्षी संत त्या भुजबळ यांचं 11वं पुण्यस्मरण दिना ठिकाणी कीर्तन सोहळ्याने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. हरिभक्ती पारायण गुरुवर्य संत साहित्याचे गाडे अभ्यासक चांगदेव महाराज काळे यांचे या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. तात्यांना 11 वर्षे गेले झालेले आहेत तुंबामधून गावच्या समस्येतून जाऊन. आजही तात्यांच्या स्मृती गावाप्रती, कुटुंबाप्रती आपल्या सर्वांप्रती जागृत आहेत. अशा तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी या ठिकाणी महाराजांचा भुजबळ परिवाराच्या वतीनं प्रथमतः आपण सन्मान करणार आहोत. तिचे माजी सभापती अनंतरावजी आवडे असतील, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभवशेट्टी यादव असेल,
बघते असे शेठ भुजबळ. त्यानंतर या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर मंदिराच्या मठामध्ये उपस्थित असणारे अखिलनाथ महाराज यांचा सन्मान करण्यासाठी होत आहे. त्याचा सन्मान ग्रामपंचायती माजी सदस्य आपण या ठिकाणी यायचे. जकाते महाराज आपल्या शुभास या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होत आहे. आणि शेवटी महाराज संतोषानंद शास्त्री महाराज हरिभक्त प्राण वैकुंठवासी किसनराव मारुती भुजबळ त्या तात्यांच्या 11वे पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कीर्तन रूपी मार्गदर्शन केलं ते संत साहित्याचे गाडे अभ्यासक गुरुवर्य हरिभक्त परायण चामदेव महाराज काळे, त्याचप्रमाणे शास्त्री संतोषानंदजी महाराज शास्त्री ज्यांचं सणसवाडीवर अतिशय प्रेम आहे आणि सणसवाडीकरांचंही त्यांच्यावर प्रेम आहे असे शास्त्री महाराज आमच्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ नेते बीडीसी बँकेचे अध्यक्ष आमचे नेते बाळासाहेब नाना नरके, नाव नरके ध्यानात आहे परंतु इकडे पाहता कोणाचं नाव घ्यावं, परंतु सर्वच मंडळी दत्ता महाराज असतील, सर्वच मंडळी रमेश शेठ आहेत, नाम उल्लेख करण्याचे विजय डमडरे सर्व मंडळी आहेत, आमचे पंचायत समितीला उमेदवार आता संपेत गव्हाणे आहेत आणि सर्व मंडळी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आमच्या जवळजवळ निवडणूक एक कली झालेली आहे, निवडून आल्यासारखे त्या माझ्या सोनबाई मोनिकाताई आरगुडे आणि सर्व आमचे तात्यांच्या आणि गोरखनाना यांच्यावर प्रेम करून उपस्थित असलेले भुजबळ परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ बंधू भगिनी आपल्या सर्वांचं नानांच्या वतीनं प्रथमतः ऋण व्यक्त करतो. कारण हा कार्यक्रम जरी असला तरी त्याला थोडा दुःखाची किनार असते. तात्यांना जाऊन 11 वर्ष होत आले, पाहता पाहता एवढे वर्ष गेले हे सुद्धा आश्चर्यचकित वाटतं. पण तात्यांनी आपल्या जीवनामध्ये आपला परपंच करत असताना अतिशय दुःखाचे प्रसंग त्यांच्यावरती आले. परपंच करत असताना गोरख असेल, उत्तम असेल, मुलगी नंदा असेल, या लहान असताना त्यांची पत्नी श्रीमती सीताबाई यांनी देह सोडला आणि त्या गेल्यानंतर तात्यांना आणि मुलांना फार मोठं दुःख झालं. पण त्या दुःखावर मात करून तात्यांनी खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब उभं केलं आणि कुटुंब उभं करत असताना सुद्धा आपल्या भावंडांना पुतण्यांना सणसवाडीच्या राजकारणामध्ये मदत केली आणि तात्यांनी शेवटी मजबूत कुटुंब केल्यानंतर सणसवाडी आणि तळेगाव भागामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून नाव कमवलेलं आहे. अनेक मंदिरांना तात्यांनी देणग्या दिल्या, अनेक 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, प्रत्येक शाळेत तात्यांच्या काही ना काही मुलांना शिक्षण उपयोगी अशा वस्तू वह्या वगैरे तात्यांची वाटप असायची. आणि सणसवाडीचा हरिराम सप्ताह या तात्यामध्ये तात्यांचं मोठं योगदान असेल, आळंदी पंढरपूर दिंडी असेल, हे सगळं उभं करण्यामध्ये तात्यांचा मोठा हिस्सा असायचा. आणि म्हणून तात्यांना खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये चांगलं मरण आलं. 11 वर्षापूर्वीच सांगितलं तर तात्या दिवसभर फिरले, सपाट्यावरून घरी आले, संध्याकाळी जेवण केलं आणि जेवणानंतर काहीतरी थोडासा जाणवलं आणि त्यांनी आपला देह अतिशय सुखानं ठेवला. या देह ठेवण्यामध्ये महाराजांनी सांगितलं की पूर्व पुण्य आणि जीवन जगत असताना केलेलं दान धर्म आणि या पुण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. आज मला
महाराज अनेक कीर्तन ऐकले, पण तुमच्या थोड्या नव्या ठेवणीतल्या जुन्या पिढीतील अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ऐकायला मिळालं. अनेक समाजामध्ये जे संत मोठे झाले त्या संतांविषयी आपण मार्गदर्शन केलं. आता बोलणं या ठिकाणी उचित नाही. खऱ्या अर्थानं 3 दिवस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा गेल्यानं 3 दिवसाचा दुखवटा पाळलेला आहे. त्यांनाही मी श्रद्धांजली व्यक्त करतो. तात्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करून माझे विचार या ठिकाणी बंद करतो. बाप किसनराव तात्या भुजबळ यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी चांगदेव महाराज यांचं प्रवचन या ठिकाणी संपन्न झालं. खरं पाहिलं तर साधू संत येता घरात त्याचं खरं दिवाळी दसरा या पद्धतीने खरं पाहिलं तर एक आनंदाचं आणि मनमोहक असं वातावरण खरं पाहिलं तर महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरं पाहिलं तर महाराजांनी अनेक दाखले आणि उदाहरणे त्या ठिकाणी देऊन आपली कीर्तन सेवा या ठिकाणी सादर केलेली आहे. खरं पाहिलं तर आता 11 वर्ष झाले तरी कुटुंब या ठिकाणी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करतो. काही लोक असे असतात की 1-2 पुण्यस्मरण करतात आणि नंतर कार्यक्रम सोडून देतात. पण या कुटुंबाला दिलेले खरं पाहिलं तर संस्कार असेल हे या कुटुंबांची पाहिलं तर यांच्याकडे पाहून येतं की यांना कशा पद्धतीने त्यांच्या वडिलांनी त्यांना संस्कार केले. त्यामुळं त्यांनी जो दिलेला आदर्श आहे तो आदर्श डोळ्यात ठेवा पडून ते कुटुंब खरं पाहिलं तर राजकारण समाज क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळं त्यात जाणं खरं पाहिलं त्यांच्या कुटुंबात पाहिलं तर मोकळी निर्माणच झालेली आहे. त्यामुळे ते दुःख कधी न भरून निघण्यासारखं आहे. त्यांनी जे विचार दिलेले आहे ते विचार आपण या कुटुंबाने असंच पुढे न्यावं अशी मी भगवान चरणी प्रार्थना करतो. व तात्यांना माझ्या कळंकर कुटुंबाच्या वतीने ग्रामपंचायत शिक्रापूरच्या वतीने व शिरूर तालुका भाजपा पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी उपस्थित आहे. तात्यांचं नाव आता 11वं पुण्यस्मरण. आता त्यांनी सांगितलं कोणी एक पहिलं वर्ष केलं की नंतर कोणी करीत नाही. आणि खरं समाजाने आपल्यासाठी काय केलं मला त्याची जाणीव नाही केली. बराच तुम्ही इथं आहेत, तुमचं मला लाभ मिळाला नाही, परंतु तुमच्यासारखी माणसं ज्या क्षेत्रात आहेत म्हणून समाज हल्ली समाज फार चुकीच्या मार्गाने चाललाय. त्याला थांबवायला कोणी तयार नाही. आणि तात्यांचं पुण्यस्मरण तात्यांचं दरवर्षी मी येत असतो. गेल्या वर्षी आनंदराव होते. तात्या काही जागीरदार नव्हते सुरुवात, नंतर फार मोठी जागीरदार. तात्यांनी चोऱ्या करून पैसा मिळवला. तात्यांनी व्यवसाय करून ह्या वाडीला आता सोन्याचं नाव दिलं. सणसवाडी सोन्याची वाडी झाली. अर्थात ते नाव गवारी अण्णांनी ठेवलं, पण हे सगळं तात्याने केलं. आणि तात्याचं आणि आमचे व्यक्तिगत संबंध भाऊंच्या खोलीवर आले. किसन भाऊंचा शब्द म्हणजे अंतिम असायचा आणि तात्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला हजर असायचे. तात्या आणि नारायणदादांचं तुम्ही कदाचित सगळेजण आठवत असाल. तात्याची दादाची दोस्ती सगळ्या प्रकारची आम्ही अतिशय जवळ पाहिजे. एकामेकीला शिव्या बी देणार, प्रेम बी करणार. आणि अनेक वेळा मी आलो की तात्या अच्छा आपण बाजला चला दादाचा. ही माणसं जी होती ना यांना जात पात काही नव्हतं. हे तसलं काही पाळीत नव्हतं. आणि हल्लीचा समाज आपण चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करतोय. सणसवाड पाळत नाही, चांगली गोष्ट आहे. मी सणसवाड बोलत नाही, मी जनरली बोलतोय. हे आपण आनंदराव थांबवावं लागणार आहे. आता मी किती वाढलो तरी ते थांबत नाही, पण तुम्ही थांबायला सुरुवात केली तर 2 जण होते, 3 जण होते, असं आपण करू. आणि तात्यांचं काम त्यांच्या पोरांनी चिरंजीवांनी अतिशय चांगले चालवले. तात्यांना कमीपणा येणार नाही अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडे होतंय. त्याचा निश्चितपणे अभिमान आम्हाला आहे. तात्यांचं स्मरण हे जरी 11वा असलं तरी भविष्यात आम्ही जिवंत आहे तोपर्यंत कधीच आम्ही विसरणार नाही.
एवढं तात्यांचं काम समाजामध्ये होतं. तात्यांचे आणि आमचे संबंध होते. असे तात्या जाऊन आज 11 वर्ष झाली. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी आदरांजली व्यक्त करतो. दुर्दैवाने परवा दिवशी आपल्या सर्वांची चाहते आणि ज्यांचं अखंड महाराष्ट्रावर नव्हे देशामध्ये त्यांचं अनुकरण करावं अशा पद्धतीचं काम करणारे दादा हे परवा दुर्दैवानं आपल्याकडून गेले. दादांच्या जाण्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला. माझ्यासारखा कार्यकर्ता शून्यातून उभा केलेला की त्याचा माझा काहीही संबंध नसताना, मला कुठलीही पार्श्वभूमी नसताना दादांनी मला जगामध्ये पाठवण्याचं काम केलं. नुसतं राज्यात देशात नाही, दादांनी केलं. दादांच्या कृपेने मी अनेक गोष्टी समाजामध्ये पाहिल्या, जगामध्ये पाहिल्या. विठ्ठलराव तुम्ही आला कारण तुमचे आणि दादा तात्यांचे संबंध मला फार जवळून माहिती आहे. असे दादाही परवा दिवशी गेले. ती कधी न भरून येणारी कुठली दादांचं वागणं, दादांचं सगळं संबंध ठेवणं, दादांची काम करण्याची हातोटी ही असा नेता परत होणे नाही. एवढा मोठा नेता आपल्याकडून काल गेला. निश्चितपणानं तुमची आमची सगळ्यांची फार मोठी हानी आहे. दादांच्या जाण्यामुळं नुसतं आपल्या ठराविकांचंच काही गेलं असं नाही, त्यांच्या कुटुंबाचं काही गेलं असं नाही. फार मोठी हानी झाली, फार मोठी हानी झाली. म्हणजे कधीच ती भरून निघणार नाही. असा माणूस माझ्या आयुष्यात गेली 40 वर्ष मी दादांच्या ओळख आहे. 91 दादा खासदारकीला उभे राहिले आणि पहिली सभा तळेगावमध्ये झाली आणि त्या ठिकाणी दादा त्यावेळेला साधी सोमू गाडी वापरायची आणि मला सांगितलं, मी सरपंच, अंगाकडे कपडे, म्हणजे सरपंच तुम्ही आता 5 दिवस मी 5 गटात येतो, तुम्ही माझ्यावर 5 दिवस थांबायचं. आणि जी दादाची माझी गोष्ट झाली अनेक प्रसंगी दादांच्या सांगण्यासारखे या ठिकाणी सांगायचं काही कारण नाही. तात्यांच्या निमित्तानं तात्यांना आदरांजली वाहताना दादांनाही मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. खरं तर ही वेळ यायलाच नको होती, परंतु दादांना दुर्दैवाने आपल्याला आदरांजली व्यक्त करावी लागते. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांची तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आलात त्याबद्दल गुण व्यक्त करतो. तात्यांना आणि दादांना दोघांनाही भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी सोडीमध्ये जातीपतीचा होत नाही. सर्व तालुक्याला माहिती आहे. एखादी जर तालुक्याची निवडणूक असेल, जिल्ह्याची निवडणूक असेल तर गाव एकत्र येतं. नानाख्या तालुक्याला माहित आहे. आमच्या इथं दरेकर, हरगुडे, साठे, वाळके, शेळके, यादव ही सर्व एका परीची नाती आहेत आणि भुजबळ आणि हरगुडे सुद्धा आमच्या गावात नातं झालेलं आहे. म्हणून वैभव तात्यांनी नाव नरके आमच्या गावातले हरगुडे आणि भुजबळ असं. आणि वैभव तात्यांनी गोरखनाथाला एक पद दिलेलं आहे, सगळे सोयऱ्याचे अध्यक्ष. आज असून अजितदादाचा ठिकाणी उल्लेख झाला. अजितदादा सुद्धा गोरखनाना भुजबळ आणि गीताताई भुजबळ माझे सरपंचच्या लग्नाला अजितदादा उपस्थित होते. ही आठवण या ठिकाणी नाण्याने करून दिली. असून त्यानंतर विठ्ठलाप्पा ढेरेंगे श्रद्धांजली स्मरणाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व भुजबळ परिवाराला करणारे ग्रामस्थ आणि तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, या ठिकाणी चांदेव महाराज काळे यांचं प्रवचन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्यांचं प्रवचन आम्हाला ऐकायचं योग आलं नाही, कारण आज दादांच्या निधनाच्या निमित्तानं गावामध्ये शोकसभा आयोजित केली होती. त्या शोकसभेला थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे इथे यायला थोडासा वेळ झाला. या ठिकाणी तात्यांच्या जीवन कार्याचा आलेख मांडला तर तात्यांनी दोन्ही मुलांना आपल्या व्यवसायामध्ये चांगलं प्रशिक्षित केलं आणि ज्यावेळेस जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार व्हायचे त्यावेळेस तात्या एकमेव तालुक्यामध्ये ते व्यवहार जोडून द्यायचे. तात्याच्या अनेक कारखानदाराशी ओळखी होत्या, परंतु तात्याने कधीही लांबी लबाडी केली नाही. प्रामाणिकपणे सदैव आपल्या शेतकऱ्याला फायदा केला आणि कारखानदारांना या ठिकाणी जमिनी
उभे म्हणून आज आपल्याला ही MIDC सणसवाडीमध्ये म्हणा कोरेगावमध्ये दिसती. त्यावेळेस आमचं किराण्याचं दुकान असायचं, तिथं मला मिळायचे. एक अत्यंत सुस्वभावी आणि कुठल्याही नडलेल्या माणसाला किंवा कुटुंबाला जरी गेले असले तरी त्यांचं कृपाछत्र या गावावर राहील, त्यांच्या मुलांच्यावर राहील, सुनांच्यावर राहील. एक सुनबाई या गावाचे सरपंच म्हणून त्यांनी सरपंच पण भोगलेला आहे, भोगलेला आहे. अशी जुनी माणसं समाजात असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु तसं पाहिलं तात्याचं जाणं सुद्धा आकस्मिक झालं. अनेक वर्ष त्यांची पत्नी मला वाटतं ही मुलं लहान लहान डेरेटी परिवाराचे होते, त्यांना आदरांजली वाहतो. आणि या ठिकाणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय किसन मारुती भुजबळ, अर्थात त्यांना तुम्ही आपण सर्व प्रेमाने तात्या म्हणून संबोधित करायचे. तात्यांचं 11 पुण्यस्मरण, त्यानिमित्ताने आदरणीय हरिभक्तपरायण परमश्रद्धेय नर्मदा मातेचे थोर उपासक साधनाशील व्यक्तिमत्व आदरणीय चांगदेवजी महाराज काळे बाबांचं कीर्तन सेवा पार पडली. खरं तर कीर्तनाला सुरुवातीलाच यायला पाहिजे होतं, पण आत्ताच माझे पूर्व वक्ता देरंगी साहेब म्हणल्याप्रमाणे आळंदीत देखील वारकरी संप्रदायाच्या वतीने एक भव्य शोक सभा आयोजित केली होती आदरणीय आदिदादांच्या निमित्ताने. त्यामुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि सर्वच मान्यवरांनी तात्यांच्या संबंधाने बोलले, पण मी एकच मिनिटं घेईल, कारण निवेदक अर्थात आदरणीय दत्ताभाऊ म्हणाल्याप्रमाणे गेल्यानंतर सुद्धा जिवंत कसा राहतो. तुम्ही कीर्तनात प्रवचनात नेहमी सांगतो माणसं तर सर्वच मरतात. आज छत्रपतींना जाऊन 350-400 वर्ष झाले, तुकोबारांना जाऊन वैकुंठला जाऊन, माऊलींना समाधीत जाऊन झाले, भगतसिंग राजगुरू सारखे जाऊन अनेक वर्ष झाले, पण ते आजही जिवंत आहेत. तर मेल्यानंतर सुद्धा जिवंत माणसाने कसं राहावं हे 11 वर्ष झाले तात्यांनी आपल्याला या परिवाराच्या माध्यमातून, तात्या आजही जिवंत आहेत याची जाणीव करून देतो. म्हणून हे संस्कार घेणं अत्यंत गरजेचं का आहे. जर आपल्या पिढीला, आपल्या मुलांना जर आपण संस्कार दिले, तर जसं आज काल दादा गेले, 11 वर्षापूर्वी तात्या गेले, आज ना उद्या तुम्हाला मला जायचं, पण तुम्ही आम्ही गेल्यानंतर देखील समाजात, भावकीत, गावात कमीत कमी 12 वर्ष 11 वर्ष तरी जिवंत राहावं, 50 वर्ष तरी जिवंत. ज्ञानोबाला 700 वर्ष झाले, तुकोबारांना 400 वर्ष झाले, छत्रपतींना झाले, मग किमान आपण थोडं वर्ष तरी जिवंत राहावं. यासाठी येणाऱ्या पिढीला संस्कार देणं अत्यंत गरज होती. आणि ती गरज आदरणीय तात्यांनी आमचे उत्तम भाऊ असतील, गोरक्ष नाना असतील किंवा तो पूर्ण परिवार या परिवाराला दिलेत. आणि म्हणून हा अखंड परिवार पुढे हे पुण्यस्मरण करत राहतो. आणि वसंत प्रमाणे महाराज पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन व्यक्तीचंच नाव घेतलं की आपण पुण्यवंत होतो, आणि पुण्यवंताचीच पुण्यतिथी होते. जो पुण्यवान असतो ना त्याचीच पुण्यतिथी होते, पैशावाल्याची पुण्यतिथी होत नाही. महाराज म्हणल्याप्रमाणे, सभापती म्हणल्याप्रमाणे किती जरी करोडपती असेल तर त्यांची पोरं त्यांचं पुण्यस्मरण करतीलच याची गॅरंटी नाही. मग पुण्यस्मरण कोणाचं होतं? जो पुण्यवान असतो त्याचंच. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, याप्रमाणे हे कुटुंब पुण्यस्मरण करतो. आणि यांना सर्व सहकार्य करणारे सत्ता मंडळाचे अध्यक्ष आमच्या काळूरामजी हरगुडे आहेत, आदिनाथजी हरगुडे आहेत, सभापती सर्वच कालकरी आहेत, रामदासजी दरेकरी आहेत, सर्वच गावातील कळत न कळत आध्यात्मिक क्षेत्रात सर्व सहयोगी करणारी ही मंडळी उपस्थित आहेत. मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि अखिल भारतीय कुंभमेळा परिषदेच्या वतीने तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि पुन्हा जाता जाता आदरणीय दादांविषयी एकच वाक्य बोलेल की दादांचं कारकिर्दी आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून 2 दिवस झाले पाहतो. जी व्यक्ती वेळेच्या आत उठून कामाला जायची, आज त्या व्यक्तीला काळाने वेळेच्या आत घेऊन गेले. खरं तर त्यांची जाण्याची वेळ नव्हती. आज महाराष्ट्रात तर नुकसान झालं यात नवल नाही, पण नीट ऐका, सर्वात जास्त नुकसान झालं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्याचं. वेळ फार प्रचंड. खरं आता आपले चांगले दिवस आले होते आणि येणार होते. दादा गेले, पण मला वैयक्तिक असं म्हणणं आहे की दादा गेले शरीराने, पण आजही ते विचाराने समाजात टिकून राहतील. आता त्यामध्ये त्यांचे विचार पुढे घेऊन जाणार आहेत. आमच्या भगिनी मोनिकाताई आहेत. तर अशा विचारवंतांचा विचार या पुढे नेणारी ही सगळी मंडळी आहेत. मी माझ्या वतीने पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि
विलंब झाला त्या मिडगुले साहेब पत्रकार. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भुजबळ परिवाराच्या वतीनं स्वागत करून मिडगुले साहेबांचा सन्मान होते. सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा असे भुजबळ परिवाराच्या वतीने आपल्याला विनंती. कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली. बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज.